सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत कवाड गावांचे दोन ज्येष्ठ व्यक्ती आहेत। त्यापैकी एका काकाजीला समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहे, त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे त्यांचं। दाजी जयगुरु, जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं नाव सांगा। नाव सांगा तुमचं। हरदास शंकरराव गायकवाड, माझं नाव हरदास शंकरराव गायकवाड आहे आणि कवाड गावांचे राहणारे। कवाड गावांचे राहणारे आहे। तुमचं नाव सांगा। विनोद वासुदेवराव काते, कवाड गावाचे। हां, तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले अनुभव सांगा लहानूजी बाबाचे। लहानूजी बाबाचे अनुभव हो. तर आम्ही गावावरून येत असताना हो. तेव्हा कडूकडी राहत असते। बरोबर, कडूकडी होती ती हो हो कोट्यामध्ये। बरोबर। तेव्हा आम्ही महाराज दर्शनाला यायचो। किती वयाचे होते तेव्हा तुम्ही? तेव्हा असं माझं वय बहुतेक 40 तरी 30 वर्षाचं वय आहे। अच्छा अच्छा, हो. बरोबर 30 हो वर्षाचं वय. बरोबर आहे। जास्त. तर त्या याच्यामध्ये तरी म्हणजे आम्ही महाराज दर्शनाकरता आलो। हो म्हणजे मी धामणगावला टेलरिंग काम शिकायसाठी होतो। बरोबर। धामणगावला आमचे कोकडे म्हणून टायपिंग इन्स्टिट्यूट आले होते। त्यांच्या बहिणीला म्हणजे काय होतं की थोडं बाहेरचं असं काहीतरी बाधा होता। हो. आणि ते ब्राह्मण असल्यामुळं त्यांचा याच्यावर विश्वास नव्हता। बरं म्हटलं मग त्यांनी ऐकलं असं का महाराजवर गेल्यानंतर तर तिथं होते बंदोबस्त सगळं सोडलं म्हणजे त्यांचा प्रसाद हो मिळाला। बरं मग आम्ही धामणगावरून कवडेपूरला आलो। कवडेपूरवरून आम्ही गाडी केली। मग बरं गाडी केल्यानंतर म्हणजे बैलगाडी किंवा बैलगाडी केली। मग आलो आम्ही डबे घेऊन आलो हो घरून। हो तेव्हा त्याचं काही याची सोय होती। बरं डबे घेऊन आलो तर आम्ही आल्याबरोबर महाराजाच्या दर्शनाला गेलो पहिले। हो म्हणजे असं दर्शन कसं करावं, पहिले दर्शन काढल्यानंतर जेवण करावं। हो तर त्याने गेल्याबरोबर महाराज काय म्हणजे आले म्हणते भुके कुत्ते भुके कुत्ते आले म्हणते। काय रे म्हणते लाई ना म्हणते मला बाळ आहे। भुके कुत्ते आले म्हणते जेवून घ्या म्हणते, चिजोऱ्या आणल्याच आहे ठेवल्या होत्या तुम्ही, जेवून घ्या पहिले नंतर या म्हणते। मग त्याप्रमाणे आम्ही मग ते सोबतचे होते ते पोकळे ते काय म्हणते काहो त्याचे मला तात्याजी म्हणे। तर आता कसं करा म्हणजे आता आपण जेवण करावं। म्हटलं महाराज आज्ञा झाली ना म्हटलं, तर जेवण करा तर म्हटलं नंतर ते दर्शन जाऊ। मग त्याप्रमाणे जेवण केलं, आम्ही गेलो दर्शन। माझं दर्शन हे लोक गेले ते त्यांच्या बहिणी जे पेशंट होते त्या बहिणीचं दर्शन केलं तर तिला एक बुक्की मारे मला पाठीवर। असं असं मला वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाच्या मला ते वाटलं, पण ती बसून म्हणजे त्यांची तब्येतच हे झाली, दुरुस्त झाली दुरुस्त झाली। हो का? मग त्यांची परत दर्शन झाले। मग मी गेलो दर्शनाकरता। हो मी दर्शन माझं मंत्र वर का झालं? माझा हात पकडला माझा वर। हां मी बाहेर म्हणजे लाईन लहान बाहेर आहे म्हणे, त्या घरीच घेऊ म्हणजे तुम्ही म्हणजे आमचे काकाचे संत म्हणजे यांच्या संत हो का? घर तर टाकून ते दैवत इथं मरायले म्हणजे इथं काय रे म्हणे, हां इथं काही नाही इथं जे घरी आहे ते इथं तर तुम्ही ना करायला आपण। हां हां दर्शन केलं असं एकच वेळा नाही तर 2-3 वेळा दर्शनाला येतात तेच वाक्य होते का? घरीच तयारीला आहे ना? तुमच्या घरी कोण होते? आमचे काका म्हणजे भाऊजी महाराज म्हणून असं कवाड गावाचे भाऊजी महाराज। हो हो असं काय? तर त्यांचे भाऊजी महाराज म्हणजे ते काही असे ते नव्हते म्हणजे काही माळा जपणं किंवा भगवे कपडे अशापैकी नव्हते ते। म्हणजे हे होते आपला त्याला काय म्हणजे सद्गुरू भक्त याच्यामधले काय म्हणतात आपण अध्यात्म मार्गाचे। अच्छा त्यांना म्हणजे बुवाबाजी किंवा असं काही कोणाला म्हणजे मी मंत्र सोबत मी असं नव्हतं, असं काही नव्हतं। ते त्यांना जाणत होते। हो लालजी मला ओळख होते असं का? येते का नाही हा अनुभव आहे म्हणजे नेहमी हो हो दर्शनाला आल्याच्या नंतर बाकी तेच वापरायचं। हो का? हो म्हणजे तेव्हा रस्ते आम्ही पायदळ यायचो असं असं। इथं आता इथं कोणत्या उत्सवाला येत असता तुम्ही? इथं महाराजाचा जन्मोत्सव असते। हो जयंती शिवरात्रीचा हो आणि पुन्हा याच्या अगोदर पुण्यतिथी दोन कार्यक्रम आले। हर कार्यक्रम। आता काय वय आहे तुमचं? आता माझं
ते 81 चालू आहेत. Return 81 हो, वर्षाचा. म्हणजे माझी जन्म बर्थ डेट आहे हा. 1/7/43. 43 हा बरोबर राईट. हो, 41 वर्ष बरोबर 81 वर्ष तुम्हाला आहे सुरू. 1/7/43. बरोबर. तर दाजी आज योगायोगानं तुम्ही जे बाबाजीचे अनुभव सांगितले हो. याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. धन्यवाद. आता इथे सध्या संस्थांना हाती घेतलेले एक लहानू प्रसादालय नावाची मोठी इमारत होऊन राहिली, मोठं प्रसादालय होऊन राहिलं. तर आपण ज्या पद्धतीनं अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणाले आपण सहकार्य केलं त्याच पद्धतीनं या प्रसादालयाच्या कार्याकरता सुद्धा आपण एक सहकार्य केलं पाहिजे. हो. परत इथे गोसेवा म्हणून विभाग आहे, आहे. 550च्या जवळपास गायी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जर समजा चारा कुटार वगैरे देता आलं तर त्या पद्धतीचं सगळ्या लहानू भक्तांनी तिथे सहकार्य करावं असं एक आव्हान या माध्यमातून करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.